वरती 17 तारखेला चाललाय त्याच्यामुळे आज आणलाय, नाही तर आणणार नव्हतो बैल. बरं झालं आता तुम्ही म्हटलं. दादा सांगा ना 17 तारखेचा तो 1 BHK चा आपला जयंतदादा पाटील हं. यांच्या नावाने एक मैदान होतं या वाढदिवसानिमित्त. त्या मैदानामध्ये तुमचा वादल दिसणार का आम्हाला? 100% वादळ दिसणार, कारण की आजच जाणार आहे बैल वरती. आज शर्यत केलून लगेच वरती जाणार आहे बैल आणि 100% त्या मैदानाला बैल दिसणार. खूप अभिमान होतो आणि आमच्या गावाला खूप अभिमान आहे, कारण आमचं गाव आहे छोटाच, कोणाला माहित नव्हतं तुर्भेगाव कुठे आहे. पण या वादळच्या जीवावर खूप नाव झालेलं आहे तुर्भेगावचं. आमची शर्यत झाली होती भारत सोबत आणि हा आणि बालचा सुलतान दोन्ही आदत होती, तर ती गाडी मारलेली. आम्ही खूप आनंद झाला, सामना झाला होता तो, पण खूप आनंद झाला त्या टायमाला. एवढी मोठी गाडी आपण त्या टायमाला मारलेली. भारत सुंदर म्हटलं तर आज भारत आणि नखरे होता 62-62. आणि ती गाडी म्हटली तर आपल्या बिंजोर मध्ये सामना झाला, पण तो क्षण म्हणजे विसरू शकता ना तुम्ही नाही विसरू आयुष्यामध्ये? शकतच नाही, कारण की ती गाडीच एक नंबर मध्येच पळत होती ना, आणि त्या गाडीला आदतपणात हे करणं खूप आनंदाची गोष्ट आहे ही गोष्ट. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आपली ओळख द्या. माझं नाव विकी विकास भोईर तुर्बे. तुर्बे. आणि दादा एक चर्चेत असणारा बैल आहे तुमच्या जवळ, त्याची माहिती सांगा. चर्चेत असणार बैल आहे वादल. पब्लिक बोलतो दोन्ही गांधी आणि चांगलं बोलतो, चांगलं आम्हाला बैल पण चांगली भेटतात. यावर्षी चांगला रिस्पॉन्स दिलाय बैलांनी. दादा वादलची ना खूप चर्चा आहे आज. दोन्ही साईडनं पलतय म्हटलं तर एक विशेष वेगळा एक आपला रुतबा असतो. काय सांगाल त्याच्याबद्दल? तेच आहे ना, दोन्ही साईड वर्षी पब्लिक जर पळतं तर आमची छाती अभिमानाने फुलून येतो, कारण की पब्लिक पाळणारे बैल खूप कमी भेटतात. आणि वादल विषय सांगा ना थोडीफार, कधी घेतला, काय घेतला? वादळ 2020 मध्ये 19 मध्ये काहीतरी घेतलेला. आदत होता, 85,000 रुपयात वासरू घेतलेला. त्या टायमाला माझा बैलपोळाचा नांद्या त्याच्यात झोपून त्याला शिकवलाय. आणि दादा वादल घेतले ना तिथून तुमचं नाव पण खूप चर्चेत आलेलं आहे. आज तुर्भे गावाचं नाव म्हटलं तर वादल अड्ड्यामध्ये आला की तुर्भे गावाचं नाव निघतंय. हा. तर कुठं ना कुठं आपल्या गावाचं नाव सुद्धा आपला बैल पुढून येतं. काय सांगा? खूप अभिमान होतो आणि आमच्या गावाला खूप अभिमान आहे, कारण आमचं गाव आहे छोटाच, कोणाला माहित नव्हतं तुर्भेगाव कुठे आहे. पण या वादळच्या जीवावर खूप नाव झालेलं आहे तुर्भेगावचं पण. दादा वादल ना अड्ड्यामध्ये येतोय बघतो आम्ही, हारजीत तर होत असतो, पण तुम्ही खेळ दाखवतो तुमच्या माध्यमातून. काय सांगाल? नाही, आम्ही खेळतो, प्रत्येकाशी खेळतो, मैत्रीमध्ये पण खेळतो, पण प्रेमात खेळ करतो आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहतो आम्ही. दादा आज वादल तुमचं कुठल्या नावाने पळतंय? वादळ हा कैलासवासी विकास कृष्ण भोईर व श्री विक्की विकास भोईर या नावाने पलाचा, पण आता आम्ही बैलाचा करार केलेला आहे. ते ओवल्याचे नंदरा शेटमुंगाजी यांच्या नावाने पलतोय आता. त्याच्या नावाने पळतोय. बरोबर आहे दादा. कारण आज करारावर पण बैलांना खूप चांगला प्रेम भेटतोय. हा. आणि या क्षेत्रामध्ये ना दादा कसं असतंय, तुमचा बैल पळतोय ना तोपर्यंत तुम्ही चर्चेत राहणार, पण बैल हा नेहमी पळायला पाहिजे याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे मग? बैल नेहमी पळायला पाहिजे याच्यासाठी खूप कष्ट आहेत, आणि सतत बैल पळून फायदा नाही. जेवढं बैल सतत पळवाल तेवढं बैल लवकर रिवर्स होतो. आम्ही आरामावर बैल पळवतो. तरी किती दिवसामध्ये पळवता तुम्ही? आम्ही 7 ते 8 दिवसामध्ये बैल पळवतो जास्तीत जास्त. पण आता जरा बैल वरती 17 तारखेला चाललाय त्याच्यामुळे आज आणलाय, नाही तर आणणार नव्हतो बैल. बरं झालं आता तुम्ही म्हटलं. दादा सांगा ना 17 तारखेचा तो 1 BHK चा आपला जयंतदादा पाटील हं. यांच्या नावाने एक मैदान होतं या वाढदिवसानिमित्त. त्या मैदानामध्ये तुमचा वादल दिसणार का आम्हाला? 100% वादळ दिसणार, कारण की आजच जाणार आहे बैल वरती. आज शर्यत केलून लगेच वरती जाणार आहे बैल आणि 100% त्या मैदानाला बैल दिसणार आहे. कसं काय नियोजन केलं तिकडचं तो? नियोजन केलं आपला मुंबई महाराष्ट्र केसरी झाला इथं बैल. आपण जास्त 3 फेऱ्यात पळवला नव्हता बैल, पण इथं बैलांनी 3 नंबर केला. त्याच्यामुळं मला खूप फोन आला, तर आम्ही काय केलं, जी मुंबई महाराष्ट्र केसरीला गाडी पळाली तीच गाडी आम्ही वरती पळवणार आहे. तिथं पहिऱ्यामध्ये मुंबईच्या याच्यामध्ये कोण होता आपला? बावधनचा लक्ष होता. दादा तिथं पण ना मी बघितलं, मी स्वतः कव्हर करीत होतो. गाडीला खूप स्पीड असायचा गटापासून तर सेमी पर्यंत, आणि फायनलला ती थोडी लॉबी टच झाल्यामुळे गाडी तुमचा 3 नंबर आला ना. हा. तोच नियोजन आपल्याला घाटावर दिसणार आहे का? तोच नियोजन घाटावर दिसणार आहे आणि त्याच बैलात पळू, कारण की गाडी घाटाला अशी निघलेली का खूप मधनं गाडी होती, खूप अंतर देऊन गाडी आली आणि सेमीला आणि फायनलला गाडी कडनी लागली, तर पब्लिकचा थोडा आम्हाला हे झाला, नाही तर गाडीने एक नंबरच केला असता. हो, बरोबर आहे. दादा सर्वांची पण एक त्या चर्चा सुद्धा होती की वादल 1 नंबर करेल, पण नंतर पब्लिकला आली ना गाडी, हा, पब्लिकला आली. आणि एक माणसाचा पण त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट झाला. 2 माणसं दोन माणसं. सापडले त्याच्यात. तर कुठे ना कुठे दादा ही माणसं मध्ये येतात, त्यांच्यासाठी काय सांगाल मग? त्याही लक्ष देऊन बघायला पाहिजे, कुठे असो, आपलं बिनजोड असो किंवा तो मैदान असो, कारण की खूप सावधानी राहायला लागते माणसांना पण. खूप असं ऍक्सिडेंट होतात आणि तो मैदान आपल्यासारख्याला माहित नव्हतं जास्त, म्हणून लोक 2च गाड्यांना लक्ष देत होते. दुसऱ्या गाड्या येत होते त्यांच्यावर लक्षच नव्हतं माणसांचं, त्याच्यामुळे ती माणसं सापडली. हा. पण नशीब दुर्दैवाने काही झालं नाही त्यांना, हा. देवाची कृपा झाली म्हणजे. हा. पण दादा आता चाललंय तुमचं 17 तारखेला
तर किती जणांचा ग्रुप जाणार आहे तुमच्या घाटावर मग? आम्ही 40-50 जण असू आणि आम्ही 16 तारखेला निघणार आहे. बैल आता जाणार आहे, आज भरून जाणार आहे वरती, ते न्यायला आलेले आहेत. दादा, गावकऱ्यांचा सपोर्ट कसा आहे वादलला घेऊन? खूप गावकऱ्यांचा सपोर्ट आहे, कारण की आमचं गावात कोण येत नाही लवकर. पण तुम्हाला सांगू, एवढं आता बैलाचं नाव झालंय ना, तर प्रत्येक जण गावकरी मैदान चा असला का शर्यत बघत राहतात. वादलची फोन करतात, वादलची शर्यत कधी, वादलची शर्यत कधी. खूप लोकांचा फोन येतो आणि खूप आनंद वाटतो असा. आता एक्झॅक्ट दादा वादलचं वय किती आहे? 4.5 वर्ष. 4.5 दाती पूर्ण झाले का? हा, दाती काढतात लागला पूर्ण झाला. कर्जात लागलाय ना दादा? मुंगाजी शेट बद्दल सांगा ना थोडं. मुंगाजी शेट बद्दल बोलाल तेवढं कमी आहे. खूप दिलदार, दिलाचा राजा माणूस आहे तो. खूप चांगला. आपण बोलू तसं नियोजन करतो. शेट आज असं करायचंय, शेट तसं करायचंय. शेट सांगते तुम्हाला करायचंय तसं करा, बिंदास. फक्त चांगले नियोजन पालवा आणि नाव होऊ द्या. पण कुठं ना कुठं तेही असतात हो अड्ड्यात प्रत्येक. मी प्रत्येक बघतो. अड्ड्यात असतात, प्रत्येक बैला सोबत असतात. की त्यांचं असं नाही का आपण एवढी मोठी व्यक्ती आहे तर कुठं असं लांब राहावा. ते पण बैलाचे जुपा बिपाला संगतीच असतात. म्हणजे सहकार्य त्यांचा पूर्ण असतो. पूर्ण पूर्ण त्यांची पोरं पण खूप आहेत, ती पण सगळं KGF ग्रुप. KGF ग्रुप. दादा, अजून तुमच्या दावणीला छोटा वासरू पण आहे, याच्याबद्दल काय सांगाल? यो आताच घेतलेला आहे दीपावलीन. आता त्याला 2 फेरे टाकलेले आहेत, पण आज आम्ही गाडी करणार आहे. बघू जर चालली तर. डावे गांधी पब्लिक बोलतोय वासरू. याचं नाव काय? याचं नाव राजा ठेवलंय आम्ही. आणि राजा. आज परेश शेटचा छोटा शंकर पेरा आहे त्याला. शंकरचा आणि याचा पैरा आहे का? हा, तर ही गाडी पळणार आहे. पालणार आहे. तर शुभेच्छा दादा. धन्यवाद. दादा, पण आम्हाला एक अपेक्षा आहे की वादलनी आपल्या 1 BHK ला काहीतरी विशेष नवीन चित्र घडवून आणावं. आम्हाला पण वाटतंय तुमचा आशीर्वाद असला तर नक्कीच काहीतरी करेल तो. आम्हाला पण खूप असं वाटतं की बैलांनी काहीतरी करावं. कारण दादा त्याची धमकच वेगळी आहे. त्याला बघितलं ना, एक वेगळाच एनर्जी फील होतो आपल्याला की या वादलमध्ये काहीतरी वेगळी बात आहे. आणि त्याचा स्वॅग, चालण्याची गोष्ट त्याची खूप चांगला आहे. आज बघायला गेलं तर एक दावणीला म्हणजे तुमच्या एक वेगळंच काहीतरी घडून आलंय असं वाटतं मला. खूप आनंद होतो, कारण की बैल आहे ना, बैल असा छोटा एकदम दिसायचा. यावर्षी बैल एकदम हे झाला आहे आणि खूप पळायला लागला. म्हणजे मागच्या वर्षापासून डबल स्पीड लावलाय बैलांनी आणि प्रत्येक जण आज नाव काढतोय. मला खूप आनंद होतोय आणि खूप हे होतंय, प्राऊड फील होतंय. दादा, याच्या वादलच्या आठवणीच्या बिंजोर सांगा ना कुठल्या कुठल्या? आठवणीतले बिनजोड खूप आहेत. बंदीमध्ये आमची शर्यत झाली होती भारत सोबत आणि हा आणि बालचा सुलतान दोन्ही आदत होती, तर ती गाडी मारलेली. आम्ही खूप आनंद झाला. सामना झाला होता तो, पण खूप आनंद झाला त्या टायमाला. एवढी मोठी गाडी आपण त्या टायमाला मारलेली. भारत सुंदर म्हटलं तर आज भारत आणि नखरे होता 62-62. आणि ती गाडी म्हटली तर आपल्या बिंजोर मध्ये सामना झाला. पण तो क्षण म्हणजे विसरू शकतो ना तुमच्या नाही विसरू आयुष्यामध्ये? शकतच नाही, कारण की ती गाडीच एक नंबर मध्येच पळत होती ना, आणि त्या गाडीला आदतपणात हे करणं खूप आनंदाची गोष्ट आहे. हे गोष्ट आहे. हो ना. दादा, आजचा नियोजन तर तुम्ही सांगितला, बादलचा आज असणारच आहे वादलचा. हम्म. तर आज किती जण आले तुम्ही मग? आता आम्ही आलोय तिघच, कारण की माझी दुसरी 2 वासरं ते पण आणायला गेलेत पोरं. 20-25 जण असो, कारण की कामाला गेलेत. आणि मी आज कोणाला सांगितलं नाही का बैल जाणार आहे, कारण त्यांना बोललेलो बैल आज आपला भरून जाणार आहे वरती. त्याची मला कोणाला फोन पण नाही केला. आम्ही याच्यात आणला बैल आज. दादा, आपला बिंजोरचा खेळ कसा आहे हो? बिंजोरचाच खेळ मला तर आवडतो जास्त. कारण बिंजोरच्या खेळात खूप मजा आहे आणि मिलून मिसळून खेळल्यावर, दोस्ती दुनियेत खेळल्यावर खूप मजा येते. कारण आज आपण हारू, उद्या ते हारतील, आपण जिंकू ते जिंकतील. खूप आनंद वाटतो. कसं असतं ना दादा, आज आपण विरोधात गाडी करतो, पण कदाचित उद्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ती गाडी पायऱ्यामध्ये पण दिसते. पेऱ्यामध्ये तेच झालं आमचं. आम्ही विरोधात पण पळतो आणि पेऱ्यात पण पळतो. कुठं ना कुठं यालाच बिंजोरच्या खेळामध्ये एक महत्व हा. दिलं जातं आताच्या काळामध्ये आपल्या. आणि विशेष घाटावरची लोक पण दादा आपल्या बिंजोरच्या खेळाचं खूप कौतुक करतात. कौतुक करतात. आज शेवाले आबाची पण बाईट बघितली त्या दिवशी. एक भरपूर काही चेंजेस आपल्याला आलेले आहे या बिंजोर मध्ये 2 वर्षामध्ये. खूप कुठं चेंजेस ना कुठं झालेले. याच्या मागे आपल्या कमिटीचा एक मोठा हात आहे का? कमिटीचा खूप मोठाच हात आहे, मोलाचा हात आहे. कारण कमिटी स्थापन झाली तिथून खूप चांगलंच होत चाललंय बिनजोडला पूर्ण. संदीप भाईमाले असतील, विजयदादा कानवकर असतील, नंदराज शेटमुंगाजी असतील, हे खूप हे पूर्ण हेच चालवलं आहे. चांगल्याच गोष्टी घडवत चाललेल्या आहेत. आज आनंद होतोय. दादा, तुमची आवडती पाठी कोणती आहे? माझी आवडती पाती बोनिवली. माझा बैल वादला तिथे जास्त पळतोय. त्या दिवशी पराभव झाला, काही हरकत नाही. मी पहिल्यांदा हारलो बोनिवलीला. म्हणजे बोनिवली एक तुम्ही म्हणजे आठवणीची पाठी ठेवू शकता. हा. पण तरी पराभव झाला म्हणजे तरी तुमचा काही कॉन्फिडन्स लेवल काही पडला नसेल दादा? नाही, कॉन्फिडन्स लेवल नाही पडला.
कारण की आज पराभव झालं, उद्या आपण जिंकू शकतो. कारण की मी त्याच गाडीला उसाडण्याला मारलेलं, त्याच गाडीने मला मारलं. ते माझा खास मित्र आहे दीपेश डावडीचा. आमच्या दोघांची शर्यत होत असते. दीपेश शेठचा लक्ष होता का? नाही तुफान होता. तुफान होता का? दादा त्यांचा पण नेचर खूप चांगला आहे. हा. एक त्यांची मी बाहेर घेतलेली. नाही खूप दोस्ती दुनियातलाच राजा माणूस येतो पण दीपेश शेठ. आमची खूप मैत्री आहे आणि आमची बैल एकत्रच असे समजायला. पण आम्ही इथं लोक दोस्तीत शर्यत पण करतो आणि पेरं पण करतो. आणि दादा त्यांची एक विशेष तुम्हाला मी एक गोष्ट सांगन. शर्यत झाल्यानंतर त्यांच्या अंगावर गुलाल नाही घेत, खाली एक छोटीशी टिकली लावतात. लावतात. फक्त तीच एक त्यांची एक खास म्हणजे वैशिष्ट्य आहे हा. की जेणेकरून आज आपण त्यांना माहिती आहे आज आपण त्यांच्या विरोधात गेल्यात, उद्या पैऱ्यात पण पळायला लागेल आपल्याला. आम्ही पडलेलो आहे. आम्ही गेल्या वर्षी पैऱ्यात पण पडलेलो आहे. यावर्षी शर्यत पण झाली. काही नाही आमच्या 2 शर्ती झाल्या, एक ते जिंकले एक मी जिंकलो आता. बरोबर आहे दादा. खूप चांगली माहिती दिली आणि 1 BHK ला नक्कीच आपला वादल काही ना काही करावा आम्ही पण अपेक्षा ठेवतो आणि आमच्या चॅनल करून खूप खूप शुभेच्छा सुद्धा असतील 1 BHK साठी. आणि जी पण काही माहिती दिली ना दादा त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुमच्या चॅनेलचं आणि फॅन फॉलोअरचं पण. तुम्ही असंच आशीर्वाद देत राहा आणि आम्ही असंच पुढे जात राहू. धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, बघा तुर्भेगावचा वादल. आणि लवकरच आपल्याला हा घाटावर 17 तारखेला 1 BHK च्या मैदानाला दिसणार आहे, जो जयंतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान होतंय. तुम्ही बघू शकता आज हा वादल बघा. प्रत्येक अड्ड्यामध्ये आल्या या वादलची चर्चा असते. आज नंदराज मुंगाजी शेठ खूप चर्चेत नाव असणारा बघा मित्रांनो, तो सुद्धा सांगतोय की मी येतो 17 तारखेला. तर नक्कीच शुभेच्छा द्या तुम्ही वादलसाठी.